चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण स्टँडर्ड 10 मधील मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्ट या मधील क्वाड्रॅटिक इक्वेशन हा टॉपिक पाहत आहोत. क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये सोल्युशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशनसाठी आपण फॅक्टरायझेशन मेथड पाहिली. सेकंड म्हणजे आपण कंप्लीटिंग द स्क्वेअर मेथड मागच्या लेक्चरला पाहिलं. आणि आता आपण पाहणार आहोत फॉर्म्युला मेथड फॉर सॉल्विंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करण्यासाठी एक फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला काय आहे नेमका, तो कसा डिराईव्ह झाला हे आपण आधी बघणार आहोत. कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडने आपण तो फॉर्म्युला डिराईव्ह करणार आहोत आणि त्यानुसार ते एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. हे लक्षात घ्या, तो जो फॉर्म्युला आहे तो डिराईव्ह करायला क्वेश्चन येत नाही, पण त्यावर सॉल्व करण्यासाठी आपल्याला क्वेश्चन्स येतात. सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॉर्म्युला मेथड. मग आधी तो फॉर्म्युला आपण कसा जनरेट झाला, कसा डिराईव्ह झाला तो आधी बघू आपण, डिराईव्ह करू. तर बघा इथं काय आहे, फॉर्म्युला फॉर सॉल्विंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. आपल्याला माहिती आहे आपलं स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन काय आहे आपलं, ax² + bx + c = 0. हा आपला स्टँडर्ड फॉर्म आहे. आता आपण मागच्या लेक्चरला कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड पाहिली. मग कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडमध्ये आपण काय करत होतो, या कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडने मी आता हा फॉर्म्युला जनरेट करणार आहे. यावरून एक्सची व्हॅल्यू यावरून फाइंड आउट करणार आहे आता. मग आता यासाठी आपल्याला फर्स्ट तर x² कोएफिशियंट 1 करून घ्यायचा असतो. मग x² कोएफिशियंट 1 करून घेण्यासाठी काय करणार आपण, a ने डिवाइड करून घेणार, डिवाइड बाय a ऑन बोथ साइड. a ने डिवाइड केल्यावर काय दिसेल, ax² a प्लस bx a प्लस c a = 0 म्हणजे काय येणार, 0च येणार. म्हणजे आता इथं एला ए कॅन्सल होऊन जाईल, a² प्लस bx a आणि हा प्लस c a त्या साईडला गेल्यावर काय होऊन जाईल, मायनस. कारण की मला काय करायचं आहे, जेव्हा इथं x² आहे, जेव्हा आपला x² कोएफिशियंट 1 होऊन जाईल तेव्हा आपण काय करणार आहोत, कॉन्स्टंट टर्म त्या साईडला पाठवून देणार आहोत. कॉन्स्टंट टर्म या साईडला आली. आता आपल्याला ही जी टर्म दिसते, लेफ्ट हँड साईडची जी टर्म दिसते, आपल्याला बायनोमियलचा स्क्वेअर आणायचा आहे. हा आपल्याला या फॉर्ममध्ये आणायचा आहे आधी, x² + 2 × x × a या फॉर्ममध्ये आणायचा आहे. मग आता इथं या फॉर्ममध्ये आणण्यासाठी तर 2च्या मल्टिपलमध्ये नंबर दिसत नाही, म्हणून आपण या टर्मला एक्सच्या या कोएफिशियंटला 2 ने मल्टिप्लाय आणि डिवाइड करून घेणार आहोत. म्हणजे काय दिसेल बघा, ही टर्म x² प्लस मी बघा काय लिहितो, 2 × x लिहितो आधी, इंटू b/2 × a. बघा 2 ला 2 कॅन्सल होऊन जाईल, b/a x राहिलं फक्त, = काय, -c/a. आता ही टर्म या फॉर्ममध्ये आली म्हणजे या a ची व्हॅल्यू काय असेल, b/2a ही व्हॅल्यू असेल. मग त्याच्या स्क्वेअरने आपण काय करतो, ॲड करून घेतो. म्हणून काय करणार, ॲडिंग b/2 × a म्हणजे 2a ब्रॅकेट स्क्वेअर ऑन बोथ साईड. दोन्ही साईडला जर b/2a च्या ब्रॅकेट स्क्वेअरने ॲड केलं तर इक्वेशन काय दिसेल, x² प्लस 2 × x × b/2a प्लस b/2a ब्रॅकेट स्क्वेअर = -c/a प्लस b/2a ब्रॅकेट स्क्वेअर. आता काय करणार, हा कोणाचा स्क्वेअर आला तर बघा आता लेफ्ट हँड साईड काय दिसते आपल्याला, लेफ्ट हँड साईड इज इन द फॉर्म, कोणत्या फॉर्ममध्ये आहे, x² प्लस 2 × x × a प्लस a² म्हणजेच कशाच्या फॉर्ममध्ये, x प्लस a ब्रॅकेट स्क्वेअर. मग इथं a ची व्हॅल्यू काय आहे, b/2a ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे b/2a ही व्हॅल्यू आहे. मग आपण काय लिहिणार इथं, x प्लस b/2a ब्रॅकेट स्क्वेअर, हा आला बायनोमियलचा स्क्वेअर. आणि इकडं काय लिहितो बघा, -c/a प्लस याचा स्क्वेअर करून घेऊ, b² / 4a². पण आता जर बघितलं या दोघांचा डिनॉमिनेटर सेम नाही. मग या दोघांचा डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी मला काय करावं लागेल, इथं एक a ची टर्म आहे, फक्त 4a ने मल्टिप्लाय आणि डिवाइड करावं लागेल. 4a ने मल्टिप्लाय आणि डिवाइड जर केलं तर 4 × a
इंटू ए म्हणजे काय 4a² होऊन जाईल, म्हणजे डिनॉमिनेटर सेम होऊन जाईल. म्हणजे काय दिसेल x + b अपॉन 2a ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू इथं वरती काय येईन -4 × a × c डिवायडेड बाय खाली काय दिसेल 4a² प्लस b² अपॉन 4a². काय केलं आहे बघा, मी खाली पण मल्टिप्लाय 4a केलं आहे आणि वरती पण मल्टिप्लाय 4a केलं आहे. 4a एकमेकांना कॅन्सल, परत टर्म काय राहील -a अपॉन a. 4a ने c ला मल्टिप्लाय केल्यावर 4ac आलं आणि 4a ने a ला मल्टिप्लाय केल्यावर 4a² आलं. आता पुढं या दोघांचा डिनॉमिनेटर सेम झाला, म्हणजेच काय x प्लस b अपॉन 2a ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू इथं काय राहीन बघा, आता दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे. मी पहिल्यांदा b² प्लस टर्म लिहितो आणि नंतर -4ac लिहितो. -4ac b² - 4ac डिवायडेड बाय 4a² या पद्धतीने लिहून घेतलं. फक्त काय केलं +b² आधी लिहिला आणि -4ac नंतर लिहिला डिवायडेड बाय 4a². आता जर याचं स्क्वेअर रूट काढलं, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड, तर काय दिसेल बघा, याचं स्क्वेअर रूट काढलं तर फक्त ही टर्म राहीन, स्क्वेअर निघून जाईन x + b अपॉन 2a इक्वल टू इथं जर याचं स्क्वेअर रूट काढलं तर काय ± स्क्वेअर रूट ऑफ b² - 4ac डिवायडेड बाय 4a². आता मी याची साईड बदलतो, हे प्लस आहे त्या साईडला गेल्यावर मायनस काय दिसेल x इक्वल टू ± याला कसं लिहितो बघा b² - 4ac डिवायडेड बाय 4चं स्क्वेअर रूट 2 आणि a² स्क्वेअर रूट a मायनस b अपॉन 2a. बघा या दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे. तर मी कसं लिहू शकतो आता याला बघा, यालाच कसं लिहूत आपण x इक्वल टू ± स्क्वेअर रूट ऑफ b² - 4ac मायनस b डिवायडेड बाय 2a. म्हणजेच हे आधी मी b ची टर्म लिहितो -b ± स्क्वेअर रूट ऑफ b² - 4ac अपॉन 2a. हा झाला आपला फॉर्म्युला फॉर सॉल्विंग quadratic equation. This is the formula for solving given quadratic equation. स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणायचं, ए बी सीच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या आणि त्यानुसार यामध्ये व्हॅल्यू पुट केल्या की आपल्याला आपला आन्सर मिळून जातं. हे लक्षात घ्या. काय केलं आपण बघा, स्टँडर्ड फॉर्म होता, त्यानंतर मी कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडने आधी x² कोएफिशियंट 1 करून घेतला, म्हणजे टर्म आले काय x² + bx अपॉन a इक्वल टू -a अपॉन a. त्यानंतर मी या bx अपॉन a ला 2च्या मल्टिपलमध्ये लिहून घेतलं, म्हणजे या फॉर्ममध्ये लिहून घेतलं x² + 2 × x × a या फॉर्ममध्ये. त्यासाठी 2 ने मल्टिप्लाय आणि डिवाइड करून घेतलं. त्यानंतर मला जी टर्म आली, थर्ड टर्म भेटली, ती b अपॉन 2a ही टर्म भेटली, त्याच्या स्क्वेअरने ॲड करून घेतलं बोथ साईडला. त्यामुळे ही जी लेफ्ट हँड साईड आली ती कंप्लीटिंग स्क्वेअर आली आपली. आणि कंप्लीट स्क्वेअर मिळाल्यानंतर मी काय केलं आहे बघा, इथं -a अपॉन a प्लस b² अपॉन 4a² होतं. दोघांचा डिनॉमिनेटर सेम नव्हता, त्यामुळे मी 4a ने मल्टिप्लाय आणि डिवाइड करून घेतलं, जेणेकरून डिनॉमिनेटर सेम आला. आणि त्यानंतर मग ही कॉन्स्टंट टर्म या साईडला आणि इकडं बायनॉमियलचा स्क्वेअर आला, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड. त्यावरून x + b अपॉन 2a इक्वल टू ± स्क्वेअर रूट ऑफ b² - 4ac अपॉन 4a². त्यावरून मी याची साईड बदलली, प्लस होता त्या साईडला गेल्यावर मायनस, x इक्वल टू ± स्क्वेअर रूट ऑफ b² - 4ac अपॉन 2a मायनस b अपॉन 2a. आणि दोघांचा डिनॉमिनेटर सेम असल्यामुळं x इक्वल टू ± स्क्वेअर रूट ऑफ b² - 4ac मायनस b अपॉन 2a. x इक्वल टू काय आलं
मायनस बी प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. म्हणजे आपल्याला इथं दोन रूट मिळतात. सपोज ते रूट आपण अल्फा आणि बीटा मानले. सपोज अल्फा अँड बीटा आर टू रूट्स. ते दोन रूट असतील तर मग अल्फाची व्हॅल्यू ही असते मायनस बी प्लस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a आणि बीटाची व्हॅल्यू ही मायनस बी मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. हे लक्षात घ्या, अल्फा हा बीटापेक्षा ग्रेटर असणार आहे कारण की त्यामध्ये प्लस साईन आहे, त्यामुळे अल्फा इज ग्रेटर दॅन बीटा. आणि जर मी अल्फा याला मानला आणि बीटा त्याला मानलं तर बीटा हा ग्रेटर होईल अल्फापेक्षा. हे लक्षात घ्या. आपण दोन्हीपैकी कोणतीही व्हॅल्यू एकाला अल्फा किंवा बीटा मानू शकतो. या पद्धतीने आता आपण हा फॉर्म्युला यूज करून एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. क्वाड्रॅटिक इक्वेशनचे एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. एखादं एक्झाम्पल घ्यायचं झालं, बघा ही मेथड खूप सोपी आहे. ह्यामध्ये हा फॉर्म्युला लक्षात ठेवण्यासाठी प्रॅक्टिस करणं, या एक्झाम्पलचे प्रॅक्टिस करून करून तुम्हाला आपोआप तो फॉर्म्युला लक्षात राहून जाईल. हे लक्षात घ्या, 2a हा पूर्ण होल डिवाइड आहे. मुलं काय करतात, कधी कधी सिम्पल फक्त बीला 2a डिवाइड करतात किंवा याच टर्मला 2a डिवाइड करतात. असं नाही, पूर्ण टोटल आधी ही टर्म फाइंड आउट करून घेणार आणि त्याला टोटल डिवाइडला 2a आहे, हे लक्षात घ्या. आता यावर एक एक्झाम्पल घेतो. फॉर एक्झाम्पल एक्स स्क्वेअर प्लस 5x प्लस 6 इक्वल टू 0. हे एक्झाम्पल जर घेतलं आणि मी जर म्हणलं सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय कंप्लीट फॉर्म्युला मेथड, मग फॉर्म्युला मेथडने हे सॉल्व करायचं आहे तर काय करणार, फर्स्ट तर कम्पेअर करणार. कम्पेअरिंग विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0. आपल्या स्टँडर्ड फॉर्म बरोबर कम्पेअर करा. त्यावरून a, b आणि c च्या व्हॅल्यू काढून घ्या. a इक्वल टू 1, b इक्वल टू 5 आणि c इक्वल टू 6. या पद्धतीने मी काढून घेतलं. आता मी काय करतो, आपला फॉर्म्युला तर माहिती आहे, मी ही टर्म फाइंड आउट करून घेतो आधी. बी स्क्वेअर मायनस 4ac म्हणजे स्क्वेअर रूटमधली ही टर्म काढून घेतो, नंतर मग फॉर्म्युला टाकतो. फर्स्ट तर 9 बी स्क्वेअर मायनस 4ac ही टर्म फाइंड आउट करून घेऊ. इक्वल टू काय, बी स्क्वेअर म्हणजे 5 स्क्वेअर मायनस 4 इंटू एची व्हॅल्यू 1, सीची व्हॅल्यू 6. बरोबर. 5चा स्क्वेअर 25 मायनस 4 इंटू 1 इंटू 6 म्हणजेच काय 24. 6 4 जा 24, 24 1 जा 24. 25 मायनस 1 काय येणार 1, म्हणजे बी स्क्वेअर मायनस 4ac व्हॅल्यू काय आली 1. 9. आता व्हेरिएबल कोणता वापरला आहे, एक्स. 9 एक्स इक्वल टू फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला काय, मायनस बी प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. या पद्धतीने मग आता यामध्ये व्हॅल्यू पुट करतो. मायनस हे आहे तसंच बीची व्हॅल्यू काय आहे +5. हे लक्षात घ्या, हे मायनस फॉर्म्युल्यामध्ये आहे बरं का, हे लक्षात घ्या. नाहीतर मुलं म्हणतात मायनस बी म्हणजे बीची व्हॅल्यू -5 असती तर फक्त -5च लिहितात, पण इथं मायनस मग +5 होईल. पण आता इथं +5 आहे ऑलरेडी, त्यामुळं मायनस ही टर्म आहे तशीच. बीची व्हॅल्यू 5 प्लस ऑर मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac याची व्हॅल्यू काय 1 डिवायडेड बाय 2 इंटू एची व्हॅल्यू काय आहे 1 इक्वल टू हा -5 आहे तसाच प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूट ऑफ 1 काय येणार 1 डिवायडेड बाय 2. ही आली एक्सची व्हॅल्यू सेपरेट आउट करतो. एक्स इक्वल टू -5 प्लस 1 अपॉन 2 और एक्स इक्वल टू काय -5 मायनस 1 अपॉन 2. -5 प्लस 1 काय येणार -4 अपॉन 2. -4 अपॉन 2 म्हणजेच काय -2 और एक्स इक्वल टू काय -6 अपॉन 2 इक्वल टू -3. कारण की दोघांना सेम साईन होते, ॲडिशन झाली. -6 अपॉन 2 आलं -3 झालं. बघा किती सिंपल होतं. फक्त हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आपल्याला. एक्स इक्वल टू -b प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. त्यासाठी स्टँडर्ड फॉर्म आधी कम्पेअर करायचा, ए बी सीच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायचे आणि त्यानुसार ते आन्सर फाइंड आउट करायचे. आता आपल्याला बघायचा आहे प्रॅक्टिस सेट आपला. चला तर काय आहे प्रॅक्टिस सेट 2.4मध्ये फर्स्ट क्वेश्चन बघा. कम्पेअर द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन्स टू द जनरल फॉर्म आपल्याला माहिती आहे. काय आहे जनरल फॉर्म आपला, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0. हा आपला जनरल फॉर्म आहे.
अँड राईट व्हॅल्यू ऑफ ए बी अँड सी. त्यावरून ए बी आणि सी या तिन्ही व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या आहेत. फर्स्ट तर बघा एक्स स्क्वेअर मायनस 7x प्लस 5 इक्वल टू 0 हे ऑलरेडी स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे. मग कम्पेअर करतो. कम्पेअरिंग विथ जनरल फॉर्म काय आहे, ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू 0. मग यामध्ये देअरफॉर ए इक्वल टू सांगा 1 एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट, बी म्हणजे एक्सचा कोएफिशियंट -7 आणि सी म्हणजे कॉन्स्टंट टर्म 5. झालं, याचा आन्सर आलं. आता नेक्स्ट बघा 2m स्क्वेअर इक्वल टू 5m मायनस 5. मग फर्स्ट तर आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या जनरल फॉर्ममध्ये नाही, या दोघांची साईड बदलावी लागेल. हा प्लस आहे त्या साईडला गेल्यावर मायनस आणि हा मायनस त्या साईडला गेल्यावर प्लस. काय दिसेल 2m स्क्वेअर मायनस 5m प्लस 5 इक्वल टू 0. आता कम्पेअर करू. कम्पेअरिंग विथ कुणाशी कम्पेअर करायचं, ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू 0 या इक्वेशनबरोबर. त्यावरून एची व्हॅल्यू सॉरी आता इथं बघा व्हेरिएबल खूप महत्त्वाचे आहेत. इथं एम हा व्हेरिएबल यूज केला त्यामुळे ए एम स्क्वेअर प्लस बी एम प्लस सी इक्वल टू 0. त्यावरून मग एची व्हॅल्यू काय 2, बीची व्हॅल्यू -5 आणि सीची व्हॅल्यू 5 या पद्धतीने. त्यानंतर आता थर्ड वाय स्क्वेअर इक्वल टू 7y. पहिल्यांदा काय करणार बरं, 7yची साईड बदलणार. प्लस आहे त्या साईडला गेल्यावर मायनस. वाय स्क्वेअर मायनस 7y कॉन्स्टंट टर्म नाही त्यामुळे मी इथं प्लस 0 लिहितो इक्वल टू 0. आलं स्टँडर्ड फॉर्म. कम्पेअरिंग विथ काय ए वाय स्क्वेअर प्लस बी वाय प्लस सी इक्वल टू 0. कारण की व्हेरिएबल वाय आहे त्यामुळे ए वाय स्क्वेअर प्लस बी वाय प्लस सी इक्वल टू 0 हा झाला जनरल फॉर्म. देअरफॉर ए इक्वल टू काय 1, बी इक्वल टू -7 आणि सी इक्वल टू 0. या पद्धतीने हे आले आपले ए बी आणि सीच्या व्हॅल्यू. आता आपल्याला पुढचा क्वेश्चन पाहायचा आहे जे की क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला फॉर्म्युला मेथडने सॉल्व करायचे आहेत. तर ते बघू आपण क्वेश्चन. चला काय आहे सेकंड क्वेश्चन, सॉल्व यूजिंग फॉर्म्युला. त्यामध्ये फर्स्ट एक्स स्क्वेअर प्लस 6x प्लस 5 इक्वल टू 0. काय करणार मग आपण कम्पेअर करणार आधी. कम्पेअरिंग विथ ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू 0 या इक्वेशन बरोबर कम्पेअर करणार. त्यानंतर आता पुढं काय करायचं आहे तर ए बी आणि सीच्या व्हॅल्यू, एची व्हॅल्यू काय आहे 1, बीची व्हॅल्यू 6 आणि सीची व्हॅल्यू 5 लिहून घेतल्यानंतर पुढं आता काय करायचं आहे ए बी आणि सीच्या व्हॅल्यू लिहून घेतल्या आहेत आपण. आता आपण यामध्ये व्हॅल्यू फर्स्ट तर बी स्क्वेअर मायनस 4ac याची व्हॅल्यू फाइंड आउट करू. आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला काय आहे एक्स इक्वल टू मायनस बी प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a हा फॉर्म्युला आहे. त्यासाठी फर्स्ट तर आपण बी स्क्वेअर मायनस 4ac व्हॅल्यू फाइंड आउट करून घेऊ. काय दिसेल मग बी स्क्वेअर मायनस 4ac व्हॅल्यू, बी स्क्वेअर म्हणजे 6 स्क्वेअर मायनस पुढे सांगा 4 इंटू 1 इंटू 5 इक्वल टू काय दिसेल मग 6 स्क्वेअर, 6चा स्क्वेअर काय येतो 36 मायनस 4 इंटू 1 इंटू 5 म्हणजे 20 इक्वल टू काय येणार 16. बी स्क्वेअर मायनस 4ac व्हॅल्यू आल्यानंतर आता डायरेक्ट एक्स इक्वल टू फॉर्म्युला टाकतो. फॉर्म्युला एक्स इक्वल टू काय मायनस बी प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a यामध्ये व्हॅल्यू पुट करू. सांगा मग मायनस बीची व्हॅल्यू काय 6 प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac व्हॅल्यू आत्ताच काढली 16 डिवायडेड बाय 2a. एची व्हॅल्यू आहे 1. मग आता इथं काय दिसेल बरं -6 प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूट ऑफ 16 म्हणजेच काय 4 डिवायडेड बाय 2 इंटू 1 म्हणजेच 2. ही आली एक्सची व्हॅल्यू. सेपरेट करूत आता प्लस आणि मायनस. एक्स इक्वल टू -6 प्लस 4 डिवायडेड बाय 2 और एक्स इक्वल टू काय -6 मायनस 4 डिवायडेड बाय 2 म्हणजे एक्स इक्वल टू काय येणार -2 अपॉन 2 और इथं काय दिसेल एक्स इक्वल टू -10 अपॉन 2 म्हणजे एक्सची एक व्हॅल्यू काय इंटू अपॉन 2 1 म्हणजे -1 और एक्सची एक व्हॅल्यू काय इन 10 अपॉन 2 म्हणजे 5 -5 या पद्धतीने.
बघा काय केलं, आधी इक्वेशन कंपेअर केलं स्टँडर्ड फॉर्म बरोबर, ए बी आणि सीच्या व्हॅल्यू फाइंड आउट करून घेतल्या. त्यानंतर बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू फाइंड आउट करून घेतली. फॉर्म्युला टाकला मायनस बी प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. त्यामध्ये व्हॅल्यू पुट केल्या आणि व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपल्यासमोर आपला ॲन्सर आलं. आता नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा सेकंड काय आहे, एक्स स्क्वेअर मायनस 3x मायनस 2 इक्वल टू 0. कंपेअर करू. कंपेअरिंग विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0. मग काय येणार, a ची व्हॅल्यू सांगा 1, b ची व्हॅल्यू -3 आणि c ची व्हॅल्यू -2. एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट a, एक्सचा कोएफिशियंट b आणि कॉन्स्टंट टर्म c. त्यानंतर आता फर्स्ट तर बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे आपल्याला. मग सांगा काय येणार, -3चा स्क्वेअर मायनस 4 इंटू 1 इंटू -2, बीचा स्क्वेअर मायनस 4 इंटू a इंटू c इक्वल टू -bचा स्क्वेअर म्हणजेच काय प्लस बी स्क्वेअर म्हणजे -3चा स्क्वेअर प्लस 9 आणि हे मायनस मायनस काय होऊन जाईल प्लस 4 इंटू 2 काय येणार 8. 9 प्लस 8 इक्वल टू 17. बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू आली 17. आता आपल्याला पुढं काय फॉर्म्युला यूज करायचा आहे. फॉर्म्युला काय आहे आपला, एक्स इक्वल टू मायनस बी प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. यामध्ये व्हॅल्यू पुट करू. मायनस बी बीची व्हॅल्यू काय -3, हे लक्षात घे, हे मायनस आहे तसंच आणि पुढं -3 प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू आपली काय आली 17 डिवायडेड बाय 2a. a ची व्हॅल्यू काय आहे 1 इक्वल टू मायनस मायनस होऊन जाईल प्लस म्हणजे काय येणार 3 प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूट ऑफ 17 डिवायडेड बाय 2 इंटू 1 म्हणजे 2. आता आपल्याला सेपरेट करायचे आहेत म्हणजे एक्स इक्वल टू काय येणार बरं 3 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 17 डिवायडेड बाय 2 हे एक रूट आलं आणि दुसरं रूट एक्स इक्वल टू 3 मायनस स्क्वेअर रूट ऑफ 17 डिवायडेड बाय 2. हे झालं आपलं ॲन्सर या पद्धतीने. आता आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन पाहायचा आहे, थर्ड क्वेश्चन. चला तर थर्ड इक्वेशन लिहिलं आपण 3m स्क्वेअर प्लस 2m मायनस 7 इक्वल टू 0. तर यामध्ये कंपेअर करू आधी. कंपेअरिंग विथ am स्क्वेअर प्लस bm प्लस c इक्वल टू 0 या इक्वेशन बरोबर कंपेअर करतो. त्यावरून a ची व्हॅल्यू काय असेल 3, b ची व्हॅल्यू 2 आणि c ची व्हॅल्यू काय -7. पुढं काय येणार मग, फर्स्ट तर आपण बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू लिहून घेऊ. बी स्क्वेअर म्हणजे काय 2चा स्क्वेअर मायनस 4 इंटू a ची व्हॅल्यू काय आहे 3 इंटू c ची व्हॅल्यू काय -7 म्हणजे काय येणार बरं 2चा स्क्वेअर काय 4, इथं मायनस होऊन जाईल प्लस 4 इंटू 3 12 7 जा 12 7 84 12 7 जा 84 म्हणजेच काय 4 प्लस 84 काय येणार 88 या पद्धतीने. आता आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आहे. फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे काय फॉर्म्युला, यम ची व्हॅल्यू काढतोय. आता हे लक्षात घ्या आपण, यम इक्वल टू काय मायनस बी प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. हा आपला फॉर्म्युला आला. आता यामध्ये व्हॅल्यू पुट करू. बघा मी इथंच लिहित आहे, यम इक्वल टू काय येणार मायनस बीची व्हॅल्यू काय आहे 2 प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac. बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू आहे 88 डिवायडेड बाय 2 इंटू a ची व्हॅल्यू काय आपली 3 इंटू 3. यम इक्वल टू -2 प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूट ऑफ 88ला काय लिहिता येईल 4 इंटू 22 डिवायडेड बाय 2 इंटू 3 आहे तसंच लिहितो म्हणजे पुढं सोपं जाईल आपल्याला. यम इक्वल टू -2 प्लस ऑर मायनस हा 4 स्क्वेअर रूटच्या बाहेर काढता येतोय 2 इन स्क्वेअर रूट ऑफ 22 डिवायडेड बाय 2. या दोघातून काय कॉमन काढता येते बघा, इथं 4 इंटू 22 का लिहिलं होतं तर 4 हा 2 स्क्वेअर आहे त्यामुळे स्क्वेअर रूटच्या बाहेर निघेल ते. आता इथं काय दिसेल आपल्याला 2 कॉमन काढता येईल आपल्याला, त्यावरून यमची व्हॅल्यू काय दिसेल 2 जर कॉमन काढला मी तर आतमध्ये काय राहील -1 प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूट ऑफ 22 डिवायडेड बाय 2 इंटू 3.
यावरून का होऊन जाईल, हे 2ला हे 2 कॅन्सल, राहिलं काय -1 प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूट ऑफ 22 डिवायडेड बाय 3. मी सेपरेट आउट करतो म्हणजे एमची एक व्हॅल्यू काय येईन -1 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 22 डिवायडेड बाय 3 और दुसरी व्हॅल्यू एमची काय येणार -1 मायनस स्क्वेअर रूट ऑफ 22 डिवायडेड बाय 3. या पद्धतीने लक्षात घ्या. हे झालं आपलं त्याचं सोल्युशन. नेक्स्ट क्वेश्चन पाहू आता आपण. फोर्थ क्वेश्चन काय आहे बघा, 5m² मायनस 4m मायनस 2 इक्वल टू 0. मग काय परत कंपेअरिंग विथ am² प्लस bm प्लस c इक्वल टू 0. मग a ची व्हॅल्यू हिअर, a ची व्हॅल्यू 5, b इक्वल टू -4 आणि c इक्वल टू काय येणार -2. मग यावरून b² मायनस 4ac ची व्हॅल्यू फाइंड आउट करून घेऊ. त्यामध्ये काय येणार मग -4² मायनस 4 इंटू a ची व्हॅल्यू 5 आणि c ची व्हॅल्यू -2 इक्वल टू -4चा स्क्वेअर काय 16 मायनस मायनस काय होऊन जाईल प्लस 4 इंटू 5 20 20 इंटू 2 40 40 प्लस 16 काय येणार 56. आता यावरून आता परत फॉर्म्युला तर आपल्याला माहिती आहे, m इक्वल टू m हा व्हेरिएबल यूज केला आहे त्यामुळे m इक्वल टू -b प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूट ऑफ b² मायनस 4ac अपॉन 2a. बरोबर. आता त्यामध्ये व्हॅल्यू पुट करू, काय दिसेल -b ची व्हॅल्यू काय -4 प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूट ऑफ b² मायनस 4ac ची व्हॅल्यू काय 56 डिवायडेड बाय 2a 2 इंटू a ची व्हॅल्यू काय आहे 5 इक्वल टू काय, हा मायनस मायनस काय होऊन जाईल +4 प्लस ऑर मायनस सांगा स्क्वेअर रूट ऑफ, परत याला 4च्या मल्टिपलमध्ये लिहिता येईल मला. 4च्या मल्टिपलमध्ये जर लिहिलं तर काय दिसेल बरं इथं 4 इंटू 14 बरोबर का, 14 4 जा 56 डिवायडेड बाय 2 इंटू 5. आता हे लक्षात घ्या 4चं स्क्वेअर रूट निघतं त्यामुळे याचं स्क्वेअर रूट काढता येईल आपल्याला. म्हणजे काय दिसेल बघा 4 प्लस ऑर मायनस 2 स्क्वेअर रूट ऑफ 14 आहे तसंच डिवायडेड बाय 2 इंटू 5. आता या दोघांमध्ये 2 कॉमन आहे त्यामुळे 2 कॉमन जर घेतला तर एमची व्हॅल्यू काय दिसेल m इक्वल टू 2 कॉमन जर घेतला आतमध्ये काय 4 2च्या टेबलमध्ये 2 नंबरला येतो प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूट ऑफ हा 2 बाहेर त्यामुळे राहिलं काय 14 डिवायडेड बाय 2 इंटू 5. हा 2 मल्टिप्लाय आणि डिवाइडचा एकमेकांना कॅन्सल, राहीन काय m इक्वल टू 2 प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूट ऑफ 14 डिवायडेड बाय 5. सेपरेट आउट करू, m इक्वल टू काय येणार 2 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 14 डिवायडेड बाय 5 और m इक्वल टू काय 2 मायनस स्क्वेअर रूट ऑफ 14 डिवायडेड बाय 5. दिस इज युअर ॲन्सर. या पद्धतीने आपण हे ॲन्सर फाइंड आउट केलं फॉर्म्युला मेथडने. असेच आपल्याला पुढचं एक्झाम्पल 5th एक्झाम्पल पाहायचं आहे. चला 5th एक्झाम्पलमध्ये y² प्लस 1/3 y इक्वल टू 2. मला काय करायचं आहे, हा 3 डिनॉमिनेटरला दिसत आहे तो 3 डिनॉमिनेटरला नको त्यामुळं मी मल्टिप्लाय करून घेतो. आधी मल्टिप्लाय बाय 3 सिम्पल करून घेऊ म्हणजे आपल्याला लिहिताना अडचण जाणार नाही. म्हणजे 3ने मल्टिप्लाय केलं तर काय दिसेल 3y² प्लस ह्याला 3ने मल्टिप्लाय केलं 3ला 3 कॅन्सल होऊन जाईल 1 इंटू y म्हणजे काय राहणार y इक्वल टू इथं 3ने मल्टिप्लाय केल्यावर काय 6. काय केलं आहे दोन्ही साईडला 3ने मल्टिप्लाय करून घेतलं आहे जेणेकरून हा डिनॉमिनेटरचा 3 निघून जाईल. 3 इंटू y² 3y², इथं 3ने मल्टिप्लाय केल्यावर 3ला 3 कॅन्सल होऊन जाईल y राहील फक्त इक्वल टू 2 इंटू 3 इक्वल टू 6. आता हा 6 प्लस आहे त्या साईडला गेल्यावर मायनस 3y² प्लस y मायनस 6 इक्वल टू 0. हा आला आपला स्टँडर्ड फॉर्म. कम्पेअर करू आता, कम्पेअरिंग विथ काय ay² प्लस by प्लस c इक्वल टू 0. यावरून मग a ची व्हॅल्यू काय 3, b ची व्हॅल्यू 1 आणि c ची व्हॅल्यू -6. याबरोबर कम्पेअर केल्यावर पुढं सांगा आता मग परत b² मायनस 4ac ची व्हॅल्यू आधी फाइंड आउट करून घेऊ. मग सांगा b² म्हणजे 1² मायनस 4 इंटू a ची व्हॅल्यू काय 3 इंटू c ची व्हॅल्यू -6
इक्वल टू 1 आहे तसाच मायनस मायनस काय होऊन जाईल प्लस 4 इंटू 3 12 12 6 जा 72 प्लस 1 72 प्लस 1 काय येणार बरं 73 बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू आली 73. यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे y इक्वल टू y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे मायनस बी प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूट ऑफ फॉर्म्युला आपला y इक्वल टू मायनस बी प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a म्हणजेच काय दिसेल बघा y इक्वल टू मायनस बी मायनस आता इथं व्हॅल्यू पुट करतो मायनस बी ची व्हॅल्यू काय आहे बी ची व्हॅल्यू 1 म्हणजे इथं काय मायनस 1 प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काय आली 73 डिवायडेड बाय 2 इंटू ए ची व्हॅल्यू काय आहे 3 म्हणजे आन्सर काय येणार y इक्वल टू मायनस 1 प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूट ऑफ 73 डिवायडेड बाय 6 ही आली आपली व्हॅल्यू. आता या सेपरेट करू y इक्वल टू एक व्हॅल्यू काय इन मायनस 1 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 73 डिवायडेड बाय 6 और दूसरी व्हॅल्यू y इक्वल टू मायनस 1 मायनस स्क्वेअर रूट ऑफ 73 डिवायडेड बाय 6 या पद्धतीने आपल्या या व्हॅल्यू आपल्याला मिळून गेल्या. आता आपल्याला नेक्स्ट पाहायचा आहे 6th क्वेश्चन. चला 6th क्वेश्चन 5x² प्लस 13x प्लस 8 इक्वल टू 0 कंपेयर करू आधी कंपेयरिंग विथ ax² प्लस bx प्लस c इक्वल टू 0 यावरून a ची व्हॅल्यू काय 5 b ची व्हॅल्यू 13 यावरून a ची व्हॅल्यू 5 b ची व्हॅल्यू 13 आणि c ची व्हॅल्यू 8. मग चला बी स्क्वेअर मायनस 4ac आधी व्हॅल्यू फाइंड आउट करून घेऊ. बी स्क्वेअर म्हणजे 13 स्क्वेअर मायनस 4 इंटू ए ची व्हॅल्यू 5 आणि सी ची व्हॅल्यू 8 इक्वल टू 13चा स्क्वेअर 169 मायनस 4 इंटू 5 20 28 जा 160 म्हणजे काय येणार 169 मायनस 160 म्हणजे 9. बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू आली बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू भेटली आपल्याला 9. आता आपल्याला काढायचा आहे फॉर्म्युला x इक्वल टू काय मायनस बी प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a म्हणजेच काय येणार x इक्वल टू मायनस बी ची व्हॅल्यू काय 13 प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस ac ची व्हॅल्यू 9 डिवायडेड बाय 2 इंटू a ची व्हॅल्यू आहे 5. मग इथे येणार काय x इक्वल टू मायनस 13 प्लस ऑर मायनस 3 डिवायडेड बाय 10. आता सेपरेट आउट करू x इक्वल टू काय येणार मायनस 13 प्लस 3 डिवायडेड बाय 10 और दूसरी व्हॅल्यू काय इन x इक्वल टू मायनस 13 मायनस 3 डिवायडेड बाय 10. यावरून काय येणार बरं x इक्वल टू मायनस 13 मायनस प्लस 3 इक्वल टू मायनस 10 अपॉन 10 और x इक्वल टू काय दिसेल आपल्याला मायनस 13 मायनस 3 म्हणजे मायनस 16 डिवायडेड बाय 10. x इक्वल टू 10 अपॉन 10 1 मायनस 1 और x इक्वल टू इथं काय येणार 2 ने भाग जात आहे 2 ने भाग जर दिला तर काय येईन बरं मायनस 8 अपॉन 5. मग या पद्धतीने आपल्याला आन्सर मिळून गेलं हे बघा. आता नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला बघायचा आहे शेवटचा क्वेश्चन आपल्या प्रॅक्टिस सेटमधला. चला पुस्तकात आपल्याला काय दिलेलं आहे बघा विथ द हेल्प ऑफ द फ्लो चार्ट गिवन बिलो सॉल्व द इक्वेशन x² प्लस 2 स्क्वेअर रूट 3x प्लस 3 इक्वल टू 0 यूजिंग फॉर्म्युला. मग त्यासाठी पहिली स्टेप काय करायची बघा आपल्याला कंपेअर इक्वेशन ax² प्लस bx प्लस c इक्वल टू 0 त्या इक्वेशन बरोबर कंपेअर करायचं अँड फाइंड द व्हॅल्यू ऑफ a b अँड c. मग ते आपण करू. फर्स्ट तर कन्सिडर करतो इक्वेशन. आपल्याला इक्वेशन काय दिलेलं आहे x² प्लस 2 स्क्वेअर रूट 3x प्लस 3 इक्वल टू 0 हे कंपेअर करतो आपण. पहिली स्टेप आपल्याला काय सांगितलं आहे कंपेअरिंग विथ ax² प्लस bx
प्लस सी इक्वल टू 0 बरोबर कंपेअर करून ए बी सीच्या व्हॅल्यू लिहू. एची व्हॅल्यू काय आहे 1, बीची व्हॅल्यू म्हणजे एक्सचा कोएफिशियंट 2 स्क्वेअर रूट 3 आणि सीची व्हॅल्यू काय आहे 3. हे लिहून घेतलं मी. आता नेक्स्ट स्टेप काय म्हणता येते, फाइंड द व्हॅल्यू ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac. मग बी स्क्वेअर मायनस 4ac व्हॅल्यू काढून घेऊ. ही होती आपली फर्स्ट स्टेप. आता आपली सेकंड स्टेप, बी स्क्वेअर मायनस 4ac म्हणजेच काय 2 स्क्वेअर रूट 3चा स्क्वेअर मायनस 4 इंटू एची व्हॅल्यू काय आहे 1 आणि सीची व्हॅल्यू काय आहे 3. म्हणजे इथं काय येणार 2चा स्क्वेअर 4 प्लस स्क्वेअर रूट 3चा स्क्वेअर 4 इंटू स्क्वेअर रूट 3चा स्क्वेअर 9 मायनस 4 इंटू 3 काय येणार बरं इथं, सॉरी स्क्वेअर रूट 3चा स्क्वेअर काय येणार 3, कारण स्क्वेअर रूटला स्क्वेअर कॅन्सल होऊन जाईल 3 राहील. 4 इंटू 3 काय येणार 12. इथं काय येणार 4 इंटू 3 12, 12 मायनस 12 इक्वल टू काय येणार 0. बी स्क्वेअर मायनस 4ac व्हॅल्यू काय आली आता आपल्याला 0. नेक्स्ट काय करायचे, थर्ड स्टेप आपली, राईट फॉर्म्युला टू सॉल्व क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग थर्ड स्टेप फॉर्म्युला टाकू आपण. फॉर्म्युला काय आहे आपली, एक्स इक्वल टू मायनस बी प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. आणि फोर्थ स्टेप काय म्हणता येते, त्यामध्ये व्हॅल्यू ए बी सीच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा आणि व्हॅल्यू फाइंड आउट करा रूटच्या. मग एक्स इक्वल टू काय येणार मायनस बी, बीची व्हॅल्यू काय आहे 2 स्क्वेअर रूट ऑफ 3 प्लस ऑर मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac व्हॅल्यू काय आली 0 डिवायडेड बाय 2 इंटू एची व्हॅल्यू काय 1. म्हणजे काय दिसणार एक्स इक्वल टू मायनस 2 स्क्वेअर रूट ऑफ 3, इथं प्लस ऑर मायनस काय येणार 0 डिवायडेड बाय 2. मग हा प्लस ऑर मायनस 0चं काहीच काम नाही, फक्त राहिलं काय मग एक्स इक्वल टू मायनस 2 स्क्वेअर रूट ऑफ 3 डिवायडेड बाय 2. म्हणजे काय होऊन जाईल 2ला 2 कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय आली मायनस स्क्वेअर रूट ऑफ 3. म्हणजे आपल्याला सोल्युशन काय मिळालं, एकच सोल्युशन मिळालं. म्हणजे दोन्ही पण एक्सच्या व्हॅल्यू काय असतील मायनस स्क्वेअर रूट 3. या पद्धतीने आपल्याला हे सोल्युशन मिळालं. लक्षात घ्या, आपल्याला फर्स्ट स्टेप काय करायची होती, जे दिलेलं इक्वेशन आहे ते आपल्या स्टँडर्ड फॉर्म बरोबर कंपेअर करायचं होतं. ते केलं आपण, ए बी सीच्या व्हॅल्यू फाइंड आउट केल्या. त्यानंतर बी स्क्वेअर मायनस 4ac व्हॅल्यू फाइंड आउट करायला लावली होती, ती आली 0. त्यानंतर फॉर्म्युला राईट करायला लावला, तो फॉर्म्युला लिहिला आपण एक्स इक्वल टू मायनस बी प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. आणि लास्ट स्टेप म्हणजे त्यामध्ये व्हॅल्यू ए बी सीच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून रूट्स फाइंड आउट करायचं होतं. मी ते सबस्टिट्यूट केलं आणि रूट आले एक्स इक्वल टू मायनस स्क्वेअर रूट ऑफ 3. दिस इज युअर ॲन्सर. आता आपल्याला हा फॉर्म्युला मेथड झाली. यावरून आता पुढं आपल्याला या फॉर्म्युल्यावरून नेचर ओळखायला पाहायचं आहे. म्हणजे बी स्क्वेअर मायनस 4ac वरून फक्त या व्हॅल्यूवरून आपल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या रूट्सचं नेचर, म्हणजे ते रिअल आहेत का, नॉट रिअल, किंवा रिअल अँड अनइक्वल आहेत का, रिअल आणि इक्वल आहेत, हे आपण पाहणार आहोत पुढच्या लेक्चरला. थँक्यू.